वसंतजी डोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण या ठिकाणी मुख्य मंचावर यायचं आहे. वसंत डोले सर, तुम्हाला आम्हाला दिसलं तुम्ही गेट उभात, हाताची घडी, तोंडा बोट. वाळकू चौधरी मामा यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. भगवान भगत यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा. या ठिकाणी धाव पकड अशी या ठिकाणी रनावचा चान्स नक्कीच आहे का नाही होता, पण फिल्डरच्या हातून कुठेतरी चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. ओव्हर समाप्त होते. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंघ जाऊन पोहोचले 5च्या अंकावर आणि 1 विकेटच्या नुकसान खेळतोय वेनगाव संघ. सॉरी 2 विकेटच्या नुकसान खेळतोय वेनगाव संघ. डोले सर या, हाताच गाडी सोडून या. या ठिकाणी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने आपण ज्या या शृंखलेचं आयोजन केलेलं आहे, आजचा चौथा दिवस, 4 दिवस या ठिकाणी शृंखला पूर्ण होते. आजचा चौथा दिवस शेवटचा या ठिकाणी दिवस आहे आणि आयोजक भगवान दादा भगत आणि महेश दादा रसाळ या 2 आयोजकांनी एक सुंदर असं आयोजन करून या भव्य दिव्य सामन्याचं आयोजन आणि नवतर मित्र मंडळ भक्ताचोडी यांनी सुद्धा यायचं आहे. यांचं सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत सत्कार करणार आहोत की आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने सर्व नवतर मित्र मंडळ भक्ताची वाडी आणि भगवान भगत आणि महेश दादा रसाल आपण दोघांनी या ठिकाणी यायचं आहे आणि सर्व आपली ग्रामस्थ आणि आपले तरुण मित्र मंडळ यांनी सुद्धा यायचं आहे. चला लवकर या. एक जबरदस्त चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. नायकोडी संघाकडून उमेश गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूला चौकार लावून दुसऱ्या चेंडूला डॉट या ठिकाणी चेंडू होतोय. हे कुठेतरी परिवर्तन बघायला मिळतं. कुठेतरी थोडीशी दिशा लेंथ लाईनमध्ये गोलंदाजी आपण बघतोय उमेश यांच्याकडून. आणि मिड विकेट जातो चेंडू, त्या ठिकाणी फिल्डर मौजूद आणि खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी कॅच करण्याचा प्रयत्न होता, पण कॅच ड्रॉप होते. जिवंत या ठिकाणी दिला जातोय या फलंदाजाला, रुपेशला, सॉरी रवी आणि या ठिकाणी रुपेश विजय पवार. एक चांगली सुरुवात या ठिकाणी नागोड संघाकडून 2 हे पहिला विकेट या ठिकाणी गमावतोय. जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी उमेशची गोलंदाजी कुठतरी फलंदाजाला खेळत असताना एक चेंडू या ठिकाणी एक लेंथ लाईन दिशेमध्ये गोलंदाजी आणि तिसरा विकेट सुद्धा गमावतोय तो वेनगाव संघ. एक मोठा धक्का म्हणावा लागेल वेनगाव संघासाठी. उमेशची गोलंदाजी एकदम भेदक गोलंदाजी म्हणावं लागेल आणि भेदक गोलंदाजी त्याला या ठिकाणी मुकाबला करत असताना नक्कीच वेनगाव संघाच्या फलंदाजाला कुठतरी विकेट गमावू लागत आहे. 3 विकेटच्या नुकसान या ठिकाणी वेनगाव संघ आता जाऊन पोहोचलाय धावसंख्येची 11 या धावसंख्येवर. या इनिंगची दुसरी ओव्हर उमेश या ठिकाणी गोलंदाजी करतो नागेवाडी संघाकडून. मोठी खेळी करायची गरज होती वेनगाव संघाकडून. वेनगाव संघ कुठतरी या नागेवाडी गोलंदाजाच्या भेदक गोलंदाजीवर प्रहार करू शकत नाहीये असा, आणि हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. आणि आयवा कॅच या ठिकाणी होती फक्त आयोजकांच्या हॉलंडरसाठी. आयवा कॅचसाठी किती 3 राऊंडला 300 रुपये, चौथ्या राऊंडला 400 रुपये अशी ती वाढ जाणार आहेत. सर्वांसाठी आहे आयवा कॅच. जो कोणी घेईल त्याला 300 रुपये ते आता आयोजकाकडून घ्या. आणि ही कॅच आउट होतोय. पुन्हा एकदा हे विकेट गमावतोय. चौथा विकेट या ठिकाणी वेनगाव संघ गमावतोय. चांगला अशी गोलंदाजी म्हणावं लागलं उमेश यांची. उमेशच्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट यांनी गमावले, एक LBW आणि एक कॅच आउट. मनोज भोईर आणि पूर्ण पिंगळस ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत आहे. त्यांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे.
या ठिकाणी नवीन गोलंदाज येतोय तिसरी ओव्हर घेऊन आणि या इनिंगची शेवटची ओव्हर असेल. या 3 ओव्हरचा सामना आपण या ठिकाणी बघतोय. नागेवाडीचा धनेश याच्या पहिल्या इनिंगमध्ये खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी करून पुन्हा एकदा तिसरी ओव्हर घेऊन या ठिकाणी येतोय. वेनगाव संघाचा फलंदाज या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, रनआउट चान्स नक्कीच या ठिकाणी असेल आणि कुठेतरी चुकी होते. कीपर पुढे येऊन थांबला आणि स्टंप होऊ शकला नाहीये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होता. 2 धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 अंकावर आणि 4 विकेटच्या नुकसानाने खेळतोय हा वेनगाव संघ. जबरदस्त चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा भालचेंच्या हातून निघते. हे कॅच ड्रॉप होते. 4 रन या ठिकाणी मिळतात ते वेनगाव या संघाला. कॅच पकडण्याची गरज होती पण भालचंद्र यांच्या हातून हा कॅच ड्रॉप होतोय. जीवनदान मिळतोय फलंदाजाला. आणि हा नो बॉल असेल. हाईट नो या खूपच फलंदाजाच्या वरनं जातो चेंडू आणि एक्स्ट्रा धाव्या ठिकाणी 24 धावा सांगू पोचला तर वेनगाव संघ 4 विकेटच्या नुकसानाने खेळतोय वेनगाव संघ. जबरदस्त या ठिकाणी मिड विकेटला चेंडू जातोय. सीमारेषेच्या बाहेर जातोय हा 4 धावेसाठी. विजय पवारच्या बॅटमधून निघाला हा चौकार. नक्कीच या वेनगाव संघासाठी एक चांगलं सफल मिळू शकेल. 28 धावा या ठिकाणी पोहोचतात वेनगाव संघाच्या. 4 विकेटच्या नुकसान खेळतोय वेनगाव संघ. एक खूप मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करतात वेनगाव संघ. 4 विकेट आपले गमावले असले सुद्धा विजय पवार आपले पुणे जिम्मेदारी कसा त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. हा 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 खूपच सुंदर असा चेंडू धनेश यांचा आणि हा चेंडू डॉट होतोय. विजय पवारसाठी एक चांगला चेंडू होता पण हा चेंडू विजय पवारला खेळता आला नाहीये आणि किपरच्या हातामध्ये जाऊन निस्तावतोय तो हा डॉट चेंडू. स्टेट ऑनला चेंडू जातोय आणि दोन्ही फिल्डरच्या मधून या ठिकाणी कुठेतरी फील्ड चांगले होते. चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी समाधान म्हणावं लागतंय. हवेत चेंडू आहे आणि चेंडूच्या शिवलेल्या दिशेला हा फिल्डर आणि नक्कीच या ठिकाणी कॅच आउट होतंय. विजय पवारच्या या ठिकाणी विकेट आणि ओव्हर सुद्धा या ठिकाणी संपते. ओव्हर समाप्तीनंतर 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या अंकावर आणि 31 धावाचं लक्ष या ठिकाणी ठेवून आलेलं आहे ते 18 चेंडू मध्ये. बॉल चक्कर सांगितलं का? भीमरचा विवा या ठिकाणी येतोय. हा बॉल आहे. चला या ठिकाणी इनिंग सुद्धा या ठिकाणी संपते. पहिली इनिंग समाप्त झाली. 30 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. 31 धावाचं लक्ष या ठिकाणी ठेवून आले वेनगाव संघाने नागेवाडी संघापुढे. 18 चेंडूचा पाठलाग या ठिकाणी करत असताना 30 धावा पूर्ण होत आहेत. युट्यूब वाले आपण या ठिकाणी फिरवायचं आहे. या आपण सत्कार्याकडे बोलूया. वसंत डोले सर एक चांगला असा व्यक्तिमत्व त्यांचा या ठिकाणी आदिवासी फडकी आणि फुलगुच्छ देऊन महेश रसाल आणि भगवंतदादा भगत यांच्या शुभ हस्ते आपण वसंतजी ढोले सर यांचा सत्कार करत आहोत.
गावचे पोलीस पाटील राजेंद्र भगत, भक्ताचवाडी पोलीस पाटील राजेंद्र भगत आपला सत्कार या ठिकाणी महेश दादा रसाल आणि भगवान दादा भगत यांच्या शुभ हस्ते आपण राजेंद्र भगत यांचा सत्कार आपण करणार आहोत. पोलीस पाटील केला ना, भक्तदेवाडीचे पोलीस पाटील राजेंद्र भगत. पोलीस पाटील तुम्ही बरोबर. आयोजकांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आपण त्यांना मध्ये पुकार दिला होता. तर तरुण मित्र मंडळ भक्ताची वाडीने आयोजक भगवानदादा भगत आणि महेश रसाल दादा आपण याचा आहे आपला या ठिकाणी आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने आपला सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर तरुण मित्र मंडळ आपण कुठं असाल भक्ताची वाडी आपण सुद्धा यायचं आहे. उत्तम दादा आपण यायचं आहे आता मायक्रोफोनवर. चला आयोजक चला तरुण मित्र मंडळ. नाही तुमचं घ्या पहिले आयोजकांचं पहिले घ्या. दत्ता भगत आपण सुद्धा यायचं आहे. दत्ता भगत थोडीशी मॅच आपल्याला थांबवायची फक्त 1 मिनिट. दत्ता भगत आपलं आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. थांबा जर त्यांना पण येऊ दे, बाकी सगळे येऊ दे. 1 मिनिट मॅच थांबवा फक्त. आपण या ठिकाणी या आयोजकांचं आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. तर सर्व आयोजकांना या ठिकाणी यायचं आहे आणि तरुण मित्र मंडळ भक्ताची वाडी आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आपलाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. हा सन्मान आहे आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय आणि पहिल्यांदा या आयोजकांचा सत्कार या ठिकाणी होतोय. कारण सर्वांचे लाडके दोन्ही कार्यकर्ते आणि दोन्ही या समाजासाठी झटणारे आहेत. म्हणून आज या आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या वतीने आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सचित सत्कार या ठिकाणी स्वागत करण्यात आलेला आहे. एक चांगलासा व्यक्तिमत्व आपले पत्रकार कर्जत तालुका नव्हे रायगड जिल्ह्यापर्यंत जे आदिवासी समाजाची वार्ता बातम्या पोहोचवल्या जातात ते आपले आदरणीय मोतीराम पादीर साहेब पत्रकार इथे उपस्थित आहेत. तरी त्यांचं स्वागत गावचे पोलीस पाटील राजेंद्र भिवा भगत यांनी करावं असं मी त्यांना सांगतोय. त्याचप्रमाणे महेश दादा रसाळ यांनी त्यांचं स्वागत करावं आणि मॅच चालू करा मित्रांनो. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. हॅलो उत्तम दादा आपण यायचं आहे. नागेवाडीला पुन्हा एकदा आपलं भरत दादा यांच्याकडनं 6 साठी 600 रुपये असणार आहेत आणि हा जातोय चौकार. 4 धावेने नक्कीच या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावते. 10 या अंकावर जाऊन पोहोचली ती नागेवाडी संघाची धावसंख्या आणि पुन्हा आपण चांगलासा गोड आणि मधुर आवाज ऐकणार आहोत तो उत्तम पादीर दादा यांचा. ये वेनगांव टीम की तरफ से गेंदबाजी करते हुए रवि
और यहाँ पे भालचंद्र की विकेट गिरती हुई, एक बड़ा बड़ा विकेट यहाँ पे नागौरी टीम को। और रवि को बहुत बड़ी एक सफलता मिली, अच्छी बल्लेबाजी गेंदबाजी करने की कोशिश की रवि ने अपने कुछ गेंदों में। यहाँ पे पहली गेंद जो डाली थी उसमें षटकार आया था, उसके बाद में दूसरी गेंद में चौकार, तीसरी गेंद डाली थी वो डॉट डिलीवरी, और चौथा गेंद डाला था उसमें विकेट। रवि की गेंदबाजी बेहतरीन, थोड़ा सा लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी यहाँ पे करने की जरूर कोशिश की थी, मगर भालचंद्र ने जो गेंद खेला था वो बहुत ही हवे में गेंद थी, उसको मिड विकेट पे वहाँ पे अच्छी लेंथ यहाँ पे और विकेट। यहाँ पे हम पर ने उंगली उठा दे भेज दिया। इस बार धनेश को भी बल्ले प्रिविल में बैठने के लिए अच्छी बल्ले गेंदबाजी रवि की। पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला, अरे पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला। धन्यवाद डीजे। और यहाँ पे 2 विकेट के नुकसान पे खेलती हुई नागेवाड़ी टीम अब तक 10 रनों पे। एक अच्छी शुरुआत जरूर की रवि ने अपनी गेंदबाजों से, अच्छा तरीके से हर बल्ले को यहाँ पे जकड़ कर रखा है, बड़ा शॉट खेलने नहीं दिया। भालचंद्र ने बड़ा शॉट खेलने की जरूर कोशिश की, मगर वहाँ पे कैच आउट हुए। उनके बाद धनेश आए, धनेश ने भी बड़ा शॉट खेलने की कोशिश की, मगर वो भी विकेट। और अच्छी गेंदबाजी यहाँ पे परिवर्तन देकर शॉर्ट लाइन डालने की कोशिश की। ओवर समाप्त हुई, एक ओवर समाप्त के बाद स्कोर आज का स्कोर बोर्ड पे अब तक 10 रन और 2 विकेट नुकसान में खेलती हुई नागेवाड़ी टीम। एक नको तू काढू धाव, चौकार षटकार मारून धाव, एक नको तू काढू धाव, चौकार षटकार मारून धाव, चेंडूला आरपार घालव। नए बॉल यहाँ पे संदीप, अब प्लेयर चेंज यहाँ पे। वेनगांव टीम के एक प्लेयर को यहाँ पे चेंज करते हुए इकडे येऊन बस आतमध्ये। आणि आपण मायक्रोफोनला आता उत्तम दादाला बोलवणार आहोत। उत्तम दादा ये एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 अंकावर नागेवाडी संघाचे, आणि 2 विकेट या ठिकाणी गमावतो नागेवाडी संघ। नवीन गोलंदाज येतोय संदीप, वेनगाव संघाकडून दुसरी ओव्हर आणि पहिली आपले वैयक्तिक ओव्हर घेऊन येतोय संदीप। या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न। हा याच्यानंतर होणार सामना असेल मांगावाडी आणि भल्याची वाडी। भलेवाडी संघाचे कर्णधार आणि मानगाववाडी संघाचे कर्णधार आपण टॉचिंगसाठी यायचं आहे। हा खूप सुंदर बॉल, चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी माइंड ब्लोइंग शॉट, सुपर डुपर सिक्सर के साथ। या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान, या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान, दत्ता लोभी लोभी वाडीचा त्याचा क्रिकेट जीव की प्राण, विलास निरगुंडे भागूची वाडीचा त्याचे खरोन झालत प्यान, या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा। धन्यवाद। एक बड़ा शॉट देखने को मिला यहाँ पे, प्रकाश के बल्ले से निकली हुई गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। एक अच्छी शुरुआत भी यहाँ पे संदीप ने की थी, इसके बाद थोड़ा सा हल्का सा मुंह बल्ले को लगा, वहाँ पे कोई फील्डर मौजूद है नहीं, तब तक 1 रन पूरा करते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट।
तो बल्लेबाजों के बीच तो अंडरस्टैंडिंग होती है रनिंग लेने की, वो यहाँ पे देखने को मिलती हुई एक अच्छी एक यहाँ पे कॉलिंग बहुत ही इंपॉर्टेंट होती है क्रिकेट में, और कॉलिंग के साथ यहाँ पे एक रन पूरा करते, स्ट्राइक रोटेट करने की कोशिश की, एक रन के साथ स्कोर जुड़ता, स्कोर आज चुका स्कोर बोर्ड पे 17 रन। गणेश यहाँ पे स्ट्राइक करते हुए, संदीप गेंदबाजी वेनगांव टीम की तरफ से, हाँ बड़ा शॉट यहाँ पे हवा में, गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए माइंड ब्लोन शॉट यहाँ पे फुटबॉल शॉट लगाते हुए, और यहाँ पे 300 रुपये पारितोषिक मानगावाडीचा, इकडे या रमेश डुमणे दादा या ठिकाणी आल्याला सुरुवात केली त्यांनी, कॅमेरामन जरा 300 रुपये या ठिकाणी बाहेर कॅच आयवा कॅच या ठिकाणी पकडली, त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते महेश दादा रसाल यांच्याकडनं। हे नवीन बॅट्समन उमेश, 7 चेंडू 8 धावा पाहिजे विजयासाठी नागवाडी संघाला। एक जबरदस्त सामना, काटे की टक्कर म्हणता येईल या सामन्यामध्ये वेनगाव विपक्ष नागेवाडी या दोन संघांमध्ये। एक जबरदस्त चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि कॅच ड्रॉप होते, रोहिदासने कॅच सोडले त्या ठिकाणी, म्हणजे सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी जातोय, पुन्हा एकदा नागवाडी संघाचा धाव संख्या जाऊन पोहोचले ती 29 या अंकावर। जबरदस्त सामना या ठिकाणी। इथे खरं तर सेमी फायनलची पहिली लढत चालू होईल, अर्थात दोन संघ एकमेकांसमोर लढत असतील, माणगाव आणि त्याला फाईट करेल भल्याचवाडी टीम। मानगाव संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी भल्याचवाडी संघाला। असं कुठलं गोलंदाज आहे तुमच्याकडे की समोर भल्याचवाडी टीम आहे आणि त्यांना कितपर्यंत धावापर्यंत रोखू शकाल? आमच्याकडे परेश असेल, प्रकाश, संदीप, माधव यांसारखे गोलंदाज आहेत, आम्ही 30 किंवा 35 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू। 30-35 धावा, आमच्या मैदानाचा विचार केला तर 50-60 धावा होतात आणि तू 30-35 सांगतो। असो ठीक आहे, मॅच आहे, काही होऊ शकतो, काय बिघडेल काय सांगू शकत नाही, पण आमच्या या आयोजनाबद्दल काय बोलणार? आयोजन तर एकदम खूप सुंदर आहे, दरवर्षी खेळतो आम्ही, पहिल्या वर्षी खेळलेलो तर 3रा पारितोषिक मिळालेला आम्हाला, आणि दुसऱ्या वर्षी थोडं हार्ड लक झालं तर हारलो, या वर्षी झालो क्वालिफाय, तर बघू आता पुढे काय होतं, तो क्रिकेट आहे, काही होऊ शकतं ना। नक्कीच हे होते माणगावचे प्रतिनिधी, अर्थात नाव मंगेश निरगुडा। बेस्ट ऑफ लक। जबरदस्त षटकार लावला जातोय, माइंड ब्लोइंग शॉट, सुपर डुपर या ठिकाणी सिक्सर। भल्याचवाडी या ठिकाणी नाणेफेक तर हारलाय आणि बॅटिंग आले बाट्याला, कुठले फलंदाज आहेत नागेवाडीच्या विरोधात कितपर्यंत धावा टोकू शकाल? मी आहे, पंढरनाथ आहे, पप्पू आगिल आहे आणि मयूर आहे, आम्ही 50 ते 60 पर्यंत मारू। 50 ते 60 धावा नक्कीच पाहायला मिळतील। आणि या स्पर्धेत खरं तर खेळण्यासाठी कसं वाटतंय? खूप छान वाटतं आणि आयोजनाबद्दल? खूप छान आहे, खूप छान, आम्ही पैसा दिला तेवढं म्हणून एवढा छान, बाकी काय नाही। असो चला, इथे आमच्या खरं तर आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय परशुराम दरवडा साहेब यांच्या माध्यमातून आपण सेमी फायनल 1चा पहिला नाणेफेक केला आणि नाणेफेक खरं तर माणगाववाडी संघाने जिंकलाय। वेल प्लेड टीम नागेवाडी आणि वेल प्लेड टीम वेनगाव दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा। नक्कीच टीम नागेवाडी सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला, दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन। हार्ड लक टीम वेनगाव। आयोजक सामने किती षटकार